वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरु. राम कृष्ण हरी. नामाचा महिमा फार दुर्गम आहे. नाम घेत असताना स्वतः भगवान श्री शंकरला सुद्धा अनुभव आला. थोड्या 2 अक्षरी नामानं ज्यावेळेस समुद्र मंथनाच्या वेळेस आणि मंथन करण्याच्या वेळेस 14 रत्न निघाली होती. ते रत्नाची विभागणी झाली. प्रत्येकाने देवाने आपल्या आपल्या पद्धतीने घेतलेलं आहे. राहिलं शेवटी विष. शंकर म्हणले मी विष घेतो. आणि विष घेऊन शंकराने ते प्राशन करायला चालू केलं. त्या विषामुळं त्यांचा कंठ निळा झाला. आणि त्यावेळेस भगवान शंकराला परत त्रास झाला. हळहळ शरीराचा झाला. काय करावं काय नाही अशीच त्यांना वाटलं. अचानक प्रभुरामच्या राम नाम घेतल्यानंतर आणि नाम चिंतन घेतल्यामुळे ते शांत झाले. इतका महिमा नामाचा आहे, इतकी शक्ती राम नामामध्ये आहे. मग आपल्या जीवनामध्ये आपण सुद्धा हळहळतो. प्रपंचामध्ये काही गोष्टी मनासारख्या न झाल्यामुळे दुःख वाटतं. पण ते दुःख वाटेला येऊ नये त्याच्यासाठी साधू संतांनी जो मार्ग राम नामाचा दिलेला आहे. नाम घ्या, भगवंताला आठवा, हे साधू संतांचा अनुभव आहे. आपण सर्वजण क्षणिक सुखासाठी धडपड करतो आणि साधू संत त्यांची तळमळ आहे की आयुष्य एवढंच आहे, क्षणाला काळ वाट पाहतोय. म्हणून आपण हे सर्व अज्ञानी जीवत आपण म्हणत असलं अज्ञानी कसं काय, आम्ही एवढे पदवी कमवल्या, एवढं पैसे कमवितो, गाड्या बंगल्या घेतलो, अमकं तमकं, अज्ञान आहे म्हणून घेतलं का? तुम ज्ञानी आहेत हे खरं आहे. हिथं कमविलेलं कोणी घेऊन गेले वरी? या ठिकाणी ठेवलेलं आहे. या ठिकाणी कमवायचं आणि या ठिकाणी सोडून जायचं. इथलं काही नेण्यासारखं नाही. आणि आपल्या कंपळाला रुपया सुद्धा आपला स्वतःचा नसून तो सोयऱ्याचा असतो. मग शेवटी तुम्ही केलं हे तर मागच्या पिढीला करून ठेवलेलं आहे आणि त्यांचा रुपया सुद्धा कपाळाला नाही. हे आपण ह्याच्यासाठी ज्ञानी आहेत का? दुसऱ्याची टोपी, ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी ह्याला करायसाठी आपल्याकडे ज्ञान आहे. कुणाचं चांगलं झालं असेल त्याचं वाईट कसं करायचं हे आपल्याकडे ज्ञान आहे. एखादं कुटुंबामध्ये चांगले विचार असतील त्यामध्ये बिबा कसा घालायचा हे आपल्याकडे ज्ञान आहे. मुलाचं आणि वडिलाचं चांगलं जमत असताना त्या वडिलाला मुलाविषयी काहीतरी सांगायचं,
मुलाला वडिलांविषयी काहीतरी सांगा, एकमेकाच्या विचारामध्ये दुभंग करायची, हे आपल्याकडे ज्ञान आहे. आणि एखाद्या व्यक्ती पुढं चालला, त्याला माघारी कसं खेचायचं, हे आपल्याकडे ज्ञान आहे. मग एवढं करून तरी तो थांबला का? पुढं चालणारा माणूस, त्याला कुठली तरी दैवशक्तीचा आधार असतो, म्हणून तो पुढं जात असतो. लक्षात ठेवा. आपलं जर समजा घर, दुसऱ्याचं घर जर समजा जळवायचं असेल, तर आपलं नुकसान होत असतं. आणि दुसऱ्याचं जर समजा विचार फपवायचे असतील, आपल्या प्रपंचामध्ये 3, 13, 9, 18 झालेले असतात. ते शक्यच नसतं. दुसऱ्याला खड्ड्यात टाकायचं, तर आपल्यासाठी खड्डा तयार असतो. हे लक्षात आणलं पाहिजे. दुसऱ्याचं वाईट केलं तर स्वतःचं वाईट होतं, हेही खरं आहे. आणि म्हणून दुसऱ्यासाठी दुःख जर उचलायचं असेल, तर त्याला सुखकर मार्ग आहे. त्याच्या जीवनामध्ये सुखाचा दिवस उगवतात. जो दुसऱ्यासाठी दुःख उचलतो, त्याच्या जीवनामध्ये ईश्वरी सत्तेशिवाय दुसरं काही शिल्लक राहत नाही. ईश्वरी सत्ता त्याला साथ देते. आणि श्री शंकर भगवानांनी हे विष काय घेतलं? विष जर समजा नसतं घेतलं, त्या विषामध्ये एवढी पावर आहे, अख्खं ब्रह्मांड जाळण्याची ताकद आहे त्याच्यात. म्हणून ते शंकराने हे विश्वची माझे घर, हे विश्वाला याच्यापासून धोका आहे, त्यासाठी भगवान शंकराने त्याचा विचार केला आणि विष स्वतः प्राशन केलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य, भगवान परमात्मा आपल्यासाठी एवढं कष्ट करतो, आपण त्याला विसरतो. फक्त भगवान म्हणतात असं काय, फक्त नाम घ्यायचंय. आणि जो आपला ताप आहे, प्रपंचाचा गाडा हाकत असताना एवढा त्रास होतो, मनासारखे काही गोष्टी होत नसतात, पराधीन खेळ असतो प्रपंचमधला. उदाहरणार्थ, आपला जर संयोग चांगला नसेल, काही करा, प्रयत्न करून सुद्धा असफल ठरतात. एखादी व्यक्ती जर समजा त्याचं घरमान जर चांगलं नसतील, त्यानं बागायत करायला गेलं तर त्याला बोरला पाणी लागत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, खर्च अपाट होतो. आणि जो भगवंताचं कार्य करतो, त्याच्या जीवनामध्ये सदैव मांगल्य आहे. जो भगवान परमात्म्याचे निश्चिम सेवा करतो, नाम घेतो, भगवंतावर स्वतःचं कर्म समर्पित करतो, आणि त्याचं दुःख असणारा भगवान परमात्मा उचलतात. श्री संत सावता महाराजांच्या जीवनामध्ये एक किस्सा असा आहे. ज्यावेळेस सावता महाराज एकटे विहीर खांदायचे, खांदत असताना जी काय त्यांच्या जीवनामध्ये जी काय वाटेवर जे वाईट लोक होती, त्यांनी की त्यांची मजा बघायची, मदत करायला ते येतच नव्हते. आज सावत्या म्हणले वेडा आहे, एकट्यानं कुठं विहीर खांदत असतं का, पाणी लागत असतं का? सांगायचं तात्पर्य, दुसऱ्याने जर समजा वाईट चितलं, स्वतःची प्रगती होते. चितणारा असावा, त्याशिवाय उन्नती होत नाही. आणि हा जो करतोय पुढं चलत नाही. परंतु जो चित्त वाईट, त्याला क्षेमा आहे. आवश्यक लोकांचं वाईट चितावा, कारण का हा व्यक्ती तो पुढं सरकल्याशिवाय राहत नाही. त्याला त्याच्या मनामध्ये अशी ऊब निर्माण होते, दुसऱ्याने वाईट ठेवलं तर तो काय न करता एक तन मन धरणं जो जे
जो हेतू त्यानं कार्य करायला चालू केलेलं आहे आणि दुसऱ्यांनी म्हणले हे काय ह्याच्यानं होणार नाही, ह्याचं आता वाटोळं होतं आहे, मग तो चळीला पेटतो आणि तो प्रामाणिकपणाने कार्य मन लावून करतो, म्हणून तो यशस्वी ठरतो. म्हणजे त्याच्यासाठी वाईट चिंतणारे असावेत. पण काही लोक असे असतात की अंतःकरण त्यांचं हळूहळू होत असतं आणि बाह्य अंगाने ते वाईट चिंततात. अंतःकरणाचे प्रेमळ असतात. ते म्हणते अरे ह्याचा जीव लहान आहे आणि ह्यानं कार्य तर मोठं केलंय, घेतलंय. आता कसं होईल काय सांगता येत नाही. चिंता करायची गोष्ट आहे. मग काही जण वाईट भावनेने त्याच्याकडे पाहतात. पण पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो त्यांचा काही जणांचा आणि अंतःकरणात जो कळवळा आहे ह्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे पण वरच्या भावनेने बोलतात, निर्मळ मनाने बोलतात, त्याचं कुठंतरी धागाद्वारा चांगल्या आपल्या अंतःकरणात ह्याचा चांगला व्हावा ह्या हेतूने ते बोलतात. आणि काही वर्ग आहे अंतःकरणातसुद्धा वरवर गोड बोलतात, तोंडावर गोड बोलतात पण अंतःकरणात कपट असतं त्यांच्यात. हे हे वृत्ती तमगुणीची आहे. काय वर्ग आहे ह्याचं चांगलं होईल पण जरा थोडा टाईम लागेल. भगवान त्याला सद्बुद्धी दे आणि ह्यानं जे कार्य धरलेलं आहे तो कार्य भगवंता तू ह्याचं कार्य सहजासहजी वाहून ने आणि ह्याला सुखरूप ठेव, असा जो वर्ग म्हणजे सात्विक वृत्तीचा आहे. हे ते व्यक्ती ह्याच्याविषयी भगवंताजवळ प्रार्थना करतात. हा समोरचा माणूस दुःखी दिसतोय ते आम्हाला दुःख सहन होत नाही. भगवंता यांना सुखी कर, नंतर आम्हाला सुखी कर. हा जो भगवंताविषयी मागितला जो अट्टहास आहे तोच त्यांच्या कडाला जातो. आजच्या या व्याख्यान मालिकेमधून आपल्याला एकच शिकायचं आहे. जगाच्या कल्याण करत असताना देवसुद्धा दुःख उचलतात आणि त्यातून धर्म जागा करतात. तसं आपलं जीवन जगत असताना आपणसुद्धा दुसऱ्यासाठी दुःख उचललं पाहिजे. नंतर त्यालाही आणि आपल्याला सुद्धा सुखाचं दिवस आल्याशिवाय राहत नाहीत. रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु.